गणेश मंडळांना मदत करून, जाहिरातीच्या माध्यमातून मदत करून बिझनेसला काय फायदा होतो तुम्ही मला विचारलं तर एवढंच फायदा होतो की आपली बॅनर्स लागतात. पुनीत बालन सर काय आहेत? तर काय सांगाल किंवा तुम्ही स्वतःला कसं डिस्क्राईब करता सर? पण वडिलांकडे पण जेव्हा 2 वर्षानंतर मी परत आलो तर त्यांनी काय लगेच तिजोरीची चाव्या नाही दिल्यात माझ्या हातात. ते पण महत्वाचं आहे. ते तर मला वाटतं की ते असायपर्यंत ते चावी आणि कंट्रोल त्यांच्याकडेच होते. त्यांच्याकडेच होतं. फक्त माझ्याकडनं सह्या घ्यायचे, पण कधी त्यांनी चावी माझ्या हातात दिली नाही. त्यासोबतच तुम्ही इंडियन आर्मीसाठी पण किंवा काश्मीरसारख्या खोऱ्यांमध्ये स्कूल्स अडॉप्ट करून ते सगळं कार्य करताय. हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे का हे पण बऱ्याच ठिकाणी आहे. तर ते एकंदरीत कार्य कसं सुरू झालं होतं? जिथून गणेश उत्सवाची सुरुवात झाली म्हणजे जिथे आपण बसलोय आज ह्या पावित्र्य भवनात 1892 श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी ह्या गणेश उत्सवाची मूर्तमट केली होती. नक्कीच. 1894 अधिक प्रसारक म्हणून किंवा एक सेलिब्रिटी फेस म्हणून लोकमान्य टिळकांनी ही गणेश उत्सव पुढे नेलं. जगभर म्हणजे अखंड हिंदुस्थानात घेतला ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी. आणि अशा उत्सव बंद पडेल ही आपल्याला चालणार नाही आणि आपल्या संस्कृतीला आपण जपायला पाहिजे. म्हणून अनेक गणेश मंडळांना आपण जाहिरातीच्या माध्यमातून आपण मदत केली. एक दृष्टिकोन होतो की या व्यक्तीला राजकारणात उतरायचं असेल किंवा या व्यक्तीचा काहीतरी मनसुबा असेल सोसायटीतून आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि बऱ्याच असं म्हटलं जातं की सामान्य माणसाकडे जी दृष्टी नसते, दूरदृष्टी, ती व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे असते. मग तसं काही आहे का सर तुमचं? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची. माझ्या आजीला घेऊन मी ना गणपती उत्सवात आलो होतो आणि सगळीकडे ना एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तिने बघितलं. त्याचबरोबर तिने एक वेगळ्या प्रकारचे बोर्ड सुद्धा बघितले आणि मग तिने मला विचारलं, हे काय आहे रे, किंवा हे काय चालू आहे, किंवा हे जे बोर्ड लावलेत हे व्यक्ती कोण आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी तिला सांगताना बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्या किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल मी तिला एक्सप्लेन केल्या. आणि आज आपण साक्षात त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गणपतीमधल्या ह्या सगळ्या गोष्टी ते कसे जुळून आणतात, त्याचबरोबर हा उत्सव आणि त्यांचे जे काही बिझनेस आहेत, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा जुळवतात. नमस्कार पुनीत सर. नमस्कार. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही तुम्हाला गणपतीत सगळीकडे बघतो असं म्हणायला हरकत नाहीये, पण त्याच्या आधीची गोष्ट मला जाणून घ्यायची. ज्यावेळेस तुम्ही 16 वर्षाचा असताना सुरुवात केली तुमच्या फर्स्ट जॉबला किंवा तुमच्या पहिल्या व्यवसायाला, त्यावेळेस कसं होतं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बाबांनी तुम्हाला एक एम्प्लॉय म्हणून ट्रीट केलंय सुरुवातीला, असं आम्ही वाचनात आढळलंय. तर ते सगळं प्रोसेस कशी होती आणि त्याचा आणि आजचं कसं बघता तुम्ही? नाही, वयाच्या 16 वर्षी जेव्हा टीन एज असते आणि टीन लोक अनेक धंदे आणि उद्योगाला लागतात नक्कीच. त्या वयात मला वाटलं की कुठेतरी वडिलांना हातभार द्यावा, वडिलांसोबत राहून व्यवसाय शिकावा. तर वयाच्या 16 वर्षी मी ऑब्व्हियसली आमची वडिलांच्या बिझनेसला मी जॉईन झालो. पण ते करताना लोकांना असं वाटतं की काय बॉर्न विथ अ गोल्डन स्पून. येस. तर स्पून म्हणजे जन्मालाच आले चमचा घेऊन, सोनेरी चमचा. पण तसं नसतो का आमचे नक्कीच. वडील पण खूप कष्टातून ज्या गोष्टी त्यांनी घडवले ते वयाच्या 11 वर्षापासून त्यांनी केली. तर त्यांना वाटलं असेल की मुलाला एवढं सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळायला नाही पाहिजे. नक्कीच. म्हणून त्यांनी 2 वर्ष मी आमचे इथे ज्ञानेश्वर पादुका चौकात आर्किटेक्ट होते विकास भंडारी म्हणून. मी त्यांच्या इथे 2 वर्ष नोकरी केली. ओके. आणि तेव्हा म्हणजे माझी आय थिंक 2004 ची गोष्ट ही मला 4च्या अगोदरच 16 तर ₹5,000 महिन्याला पगार होता. म्हणजे दर महिन्याला ते ₹5,000 मला द्यायचे. तेच ऍक्च्युअली जाणून घ्यायचं होतं, कारण प्रत्येकाला ते होर्डिंग्स बघताना, ते ऍडव्हर्टाईज बघताना, त्या गोष्टी बघताना पुनीत बालन किंवा असं नाव येतं सर लक्षात. आणि मग असं वाटतं की अरे खूप मोठे व्यक्ती आहेत, आपलं तर काहीच नाही किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि प्रत्येक तरुणाचं स्वप्न कुठेतरी असतं. म्हणजे आजही पण बघतो की शहरांमध्ये घ्या किंवा गावाखेड्यांमध्ये घ्या, मला काहीतरी स्वतःचं चालू करायचं आणि मला बॉस म्हणून एका चेअरवर बसायचंय. पण त्याच्या मागे काय धडपड असते ती लोक विसरतात किंवा ती त्यांना नाही दिसत आहे.
तर ह्याच्यासोबतच असे कुठले 3 लेसन्स आहेत का, जे तुम्ही तुमच्या बाबांकडून शिकलेत आणि आजपर्यंत तुम्ही ते कंटिन्यू करतायत? नाही, आय थिंक माझे वडील नाही आहेत, पण मी त्यांचं खरं मनापासून त्यांचा आभार मानतो. मला डे वनलाच त्यांनी कुठली तरी पोझिशन दिली असती हं. कंपनीत किंवा कुठली अशी पद दिली असती, म्हणजे व्ही-आय-पी ट्रीटमेंट दिली असती, करेक्ट. तर कष्ट काय हे समजलं नसतं. नक्कीच. आज त्यांच्यामुळे आज 2 वर्ष बाहेर नोकरी करून 9 ते 6 किंवा 9 ते 7 हे करून कॉर्पोरेशनला जाऊन फाईल क्लिअर करणं, लायझनिंग, येस. कन्स्ट्रक्शनची, कारण हं. आर्किटेक्ट होते तर तीच. का माझी ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये आहे, तर मी आर्किटेक्चरचं समजायचं नाही. पण हं. माझं काम हेच होतं, की प्लॅन सँक्शन करून घेणे किंवा हे गोष्टी करणं आणि तिकडे जाऊन करून घेणे ही गोष्ट. आणि अशा सगळी गोष्टी 2 वर्ष जेव्हा ते कष्ट केले आणि जेव्हा त्या म्हणजे आता माहिती नाही, आता 2 वर्षात मी झालो फिट म्हणून जॉइन करायला. हां. कारण जेव्हा त्या आर्किटेक्टनी सर्टिफिकेट दिली, की हा आता तयार आहे, तर तुम्ही घ्या त्याला तुमच्याकडे. नक्कीच. तेव्हा 3 वर्ष पण लागू शकले असते. नक्कीच, पण नक्कीच. मेन मी सांगेल, की ह्याच्यातलं जे मुद्दा आहे, की कष्टातूनच माणूस शिकतो आणि जेवढे तुम्ही कष्ट करणार, जेवढी तुम्ही हार्डवर्क करणार, जेवढी तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज गेन करणार. त्या थिअरॉटिकल नॉलेज आहे आज, पण करेक्ट. प्रॅक्टिकल नॉलेज हीच सर्वात मोठी नॉलेज आहे. कारण तुम्हाला तुमच्या एक्सपिरियन्समधूनच तुम्हाला गोष्टी समजतात. आणि नक्कीच. त्याच्यानंतर वडिलांच्या इथे मी जॉइन झालो आणि मग तिकडून त्यांनी पण वडिलांकडे पण जेव्हा 2 वर्षानंतर मी परत आलो, तर त्यांनी काय लगेच तिजोरीची चाव्या नाही दिल्यात माझ्या हातात. ते हां, पण महत्वाचं आहे. ते तर मला वाटतं की ते असाईपर्यंत ते चावी आणि कंट्रोल त्यांच्याकडेच होती. त्यांच्याकडेच होतं. फक्त माझ्याकडनं सह्या घ्यायचे, पण कधी त्यांनी चावी माझ्या हातात दिली नाही. अ, ते गेल्यावरच ऑब्व्हियसली मग तेव्हा टेक ओव्हर करायला लागतं गोष्टी. तर नक्कीच. तेव्हा आम्ही केली. पण ह्या जर्नीमध्ये मला वाटतं की वडिलांकडनं खूप शिकलोय मी आणि त्यांच्या सोबत एवढं वर्ष राहून त्यांची स्टाईल ऑफ बिझनेस, त्याच्यात काय इम्प्रोव्हायझेशन आम्ही अजून करू शकलो, अशा गोष्टी आहेत. कारण बेसिक बघा, वडिलांची बेसिक बिझनेस किंवा आमची जी कोर बिझनेस आहे ती कन्स्ट्रक्शन होती. करेक्ट. त्यांच्यासोबत राहून आज आय-टी कंपनी, स्पोर्ट्स, स्पोर्ट्स. मूव्ही आणि एव्हिएशन येस सर. हे 4 सेक्टर मी उघडले. नक्कीच. आणि आमची ग्रुपमध्ये एक पॉलिसी आहे, कुठल्या गोष्टी उघडली, ती कधी बंद करत नाही आम्ही. म्हणजे फायनान्शियल लॉस वेगळी गोष्ट आहे. हां, हां. लॉस असेल तरी आम्ही कंटिन्यू करतो, कारण एक ना एक दिवस कुठल्याही बिझनेसला 1000 दिवस लागतात नक्कीच. प्रॉफिटेबल किंवा ब्रेक इव्हनला यायला. करेक्ट. पहिले 1000 डेज लागतात की ब्रेक इव्हन यायला आणि मग प्रॉफिटेबल. तर येस. आज देवाच्या कृपेने या सगळ्या बिझनेसेस चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि कुठलीही बिझनेस बंद नाही झाली. नक्कीच. नाही ती कन्सिस्टन्सी आम्हाला तुमच्याकडे बघून दिसतेच म्हणजे बऱ्याच वर्षांपासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतानाही दिसतायत. पण त्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ग्राउंडेड राहणं कसं जमतं? म्हणजे आपण म्हणतो ना, की पाय जमिनीवर असले पाहिजेत. ते कसे येतात? कारण आपण ज्यावेळेस सोसायटीत बघतो, साधं एक कपड्याचं शॉप जरी चाललं ना, लोकांची खूप हवाबाजी सुरू होते. ओके. त्यावेळेस जर तुमच्याकडे बघतो, एवढे सगळे बिझनेसेस आहेत, एवढा सगळा व्याप आहे, तरी तुम्ही आम्हाला ग्राउंडेड दिसता. म्हणजे मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही आम्हाला हसत-खेळत काम करताना दिसता. त्याच्यानंतर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्हाला तुम्ही दिसता, प्रेझेंटफुली दिसता. मग ते कसं जमतं? नाही, ते जमतं नाही, ते इनहेरिट होतं ना तुमच्यात. ओके. आज ते आज माझ्या आईने जे संस्कार घातलेत माझ्यात, आज माझ्या वडिलां आज मी पाहिले ना, माझे आई-वडील काय कष्टातून ही साम्राज्य त्यांनी उभं केली आहे. आज माझे वडील वयाच्या 11 वर्षी घर सोडून इथे आलेत. त्यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षा दिली, म्हणून ते घर सोडून इथे आले. हं. इथे आले, लँग्वेज बॅरियर होती. बरोबर. आज ते हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, कॅफे डिलाईटमध्ये केलं. मग त्यांनी बायिंग अँड सेलिंग ऑफ टू व्हीलर्स केली. हं. मग कन्स्ट्रक्शनमध्ये आले. शेवटी त्यांनी पण दिवस-रात्र कष्ट केले. असं नाही ना, की त्यांच्याकडे आज पैसे आले, तर ते आज ह्याच्यातच म्हणजे जे तुम्ही म्हणले, की कपड्याचं दुकान गेलं तरी ते हवेत असतात. मी नक्कीच. सांगेल, की माझ्या वडिलांचं शेवटच्या क्षणीपर्यंत ते इंडिका गाडीमध्येच फिरायचे. ओके. म्हणजे एवढी असूनही ते मला आवड आहे गाड्यांची, तर मला 1-2 गाड्या दिल्या त्यांनी. हां, पण आमच्या घरी Mercedes असूनही ते कधी त्याच्यात फिरले नाही. ते ओके. फक्त मी आणि माझी आई फिरायची, पण ते इंडिकातच फिरायचे. तर हे सगळं बघून आणि जेव्हा तुमचे आई-वडील एवढ्या कष्टातून हे साम्राज्य उभं केले, आपल्या हातात कारण आपण फर्स्ट जनरेशन आहे. बरोबर.
फर्स्ट जनरेशन 2च गोष्टी करू शकतात. त्या गोष्टीला डबल क्रिएट करा किंवा त्याला वाढवा किंवा त्याला डायरेक्ट माती ते मोल. म्हणतो ना लंडन ब्रिजचं जसं पॅक ऑफ कार्ड्सचे लंडनमध्ये असते. हां. एक काढली तर सगळं कोसळती. पडतं. तर ती तशी आहे, की तुम्ही त्या ब्रिजला पॅक ऑफ कार्ड्सला तुम्ही स्टेबल ठेवायची, की त्याला कोसलायचं ते तुमच्या हातात आहे. तर मला वाटतं, की माझ्या ह्याच्यात मुख्यतः मी माझ्या आई-वडिलांना त्यांनाच क्रेडिट देईल, की आज त्यांनी मला असं घडवलंय. आज नक्कीच. सिम्प्लिसिटी असेल किंवा आज तुम्ही म्हणले आता राहिला प्रश्न कार्यकर्त्यांसोबत सगळं काम करणं. मंडळाचाच कार्यकर्ता लहानपणापासून आहे, तर कार्यकर्त्यांसोबत इन्व्हॉल्व होऊन त्यांच्यासोबत रंगणं हे आधीपासूनच शिकलोय आणि हे येस. मेन माझ्या आई आणि वडिलांमुळेच मी ओके. हे गोष्टी झाल्या. आम्ही वाचताना असं पण ऐकलं, की सर कुठलाही निर्णय खूप लवकर घेत नाहीत. थोडा वेळ देतात कुठलाही निर्णय घ्यायला. हं. तर मग हे खरंच आहे का? किंवा तो वेळ कशासाठी असतो मग? नाही कुठे वाचलं तुम्ही? न्यूजपेपर आहेत सर, YouTube आहे, बरेच माध्यम आहेत. नाही बघा, कुठल्याही गोष्टी घडली म्हणजे आता एक कुठला एक्झाम्पल गोष्ट घडला. हं. व्यवसायामध्ये असेल किंवा कशात पण ॲक्शन टू रिॲक्शन असतो ना. कधी-कधी ते म्हणतात ना, "अति घाई संकटात जाई." बरोबर. तर आम्ही अति घाई करत नाही. सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूनी बघतो आणि सगळ्या गोष्टींनी बघितल्यानंतर मग जे योग्य निर्णय आहे, मग ते आम्ही त्या हिशोबाने निर्णय करतो. कारण मला वाटतं, की तुम्हाला कुठली गोष्टी घडली, जे तुम्ही हं, म्हणले, निर्णय लवकर घेत नाही, वाचून हं. करता. सगळ्यांची बाजू ऐकायला लागते. ओके. सगळ्यांची बाजू ऐकल्यानंतर स्वतः आपल्याला काय वाटतं आणि आपलं मन काय म्हणतो, तेच करायचं. येस. हे सगळे व्याप करत असताना जर असं विचारलं मी, की पुनीत बालन सर काय आहेत? तर काय सांगाल? किंवा तुम्ही स्वतःला कसं डिस्क्राईब करता सर? मी स्वतःला कसं डिस्क्राईब करणार? पण तरी लोकं पण असतं ना, डिस्क्राईब की करणार ना. एक आपलं असतं ना, की एक रुटीन असतं, की या गोष्टी मस्ट हाव असतात दिवसाच्या, की या आम्ही करतोच किंवा या असल्याच पाहिजेत असं. आयुष्यात मी काय रुटीन करतो? हां, मे बी तसंही हां, चालेल. तशी असेल तर आयुष्यात मी व्यायामची आवड आहे. सकाळी उठल्यावर व्यायाम करायचं. दिवसभर ऑफिस सामाजिक काय सोशल इव्हेंट्स असेल, सोशल काम असेल ते करायची आणि संध्याकाळी जसं वेळ भेटतो 1-1.5 तास बॅडमिंटन खेळायचं. हेच आवड आहे ओके. आणि जेवणाचं आवड आहे, खायचं आवड आहे खूप. वडापावपासून तर मिसळ खाऊ हेल्दी आणि शकतो. फिट आहात नाही, तुम्ही. नाही ते खायला लागतं. ते डाएट-बीट आपल्या डिक्शनरीमध्ये नाही. जे लोकं डाएट करतात ना, त्यांच्यासाठी एक वाक्य आहे. डाएट म्हणजे काय? डाय ईटिंग. ओके. खाता-खाता मरा. खाऊ नका आणि मरा. आपण खाऊन-पिऊन मस्त घरातले तूप-बीप मस्त खायचं. येस. डाएट-बिएट प्रकार नसतं. व्यायाम करायचं. आज वडापाव पण खाईल मी, मिसळ पण खाईल. जिथे तुम्हाला जेवढे ठिकाण माहिती नसेल, मी तेवढे ठिकाण तुम्हाला घेऊन जाईल आज पाहिजे तर. नक्कीच मग विचारायला लागेल सर थोड्या दिवसांनी तुम्हाला ते पण. पण आता जसं तुम्ही म्हणालात, की बॅडमिंटन खेळतो. बऱ्याचदा तुम्ही नॉन क्रिकेट स्पोर्ट्सला पण खूप फंडिंग करताय किंवा तिकडे पण तुमचा एक बोलबाला आहे. तर ते कसं? कारण आपल्या गल्ली बोळांमध्ये पण क्रिकेट इतकं रुजलेलं आहे. मग हं. क्रिकेटकडे जावं किंवा तिथे काहीतरी करावं असं नाही जाणवलं का सुरुवातीला? नाही, नाही. क्रिकेट ऑलरेडी मीच अनेक वर्ष क्रिकेट खेळलोय. हं. अनेक वर्ष मी क्रिकेट खेळलोय. आज आपल्या देशात क्रिकेट म्हणजे ही स्पोर्ट्स नाहीये. नाही, नक्कीच. आपल्या देशात इमोशन्स आहेत. क्रिकेट म्हणजे काय म्हणले? इमोशन्स आहेत. नाही इमोशन्स पण नाहीयेत. त्याच्या पलीकडे जाऊन ओके. सांगतो, आपल्याकडे क्रिकेट म्हणजे धर्म, रिलिजन आहे. ओके. आज सगळ्या आई-वडिलांना वाटतं, की आपला मुलगा किंवा मुलींनी हातात बॅट घ्यावं, एकाने विराट कोहली व्हावं, महेंद्रसिंग व्हावं किंवा स्मृती मंदाना व्हावं, हे असं. पण मला वाटतं, की आपल्याकडे जे ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहेत हं. आणि जे नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स आहे, म्हणजे बॅडमिंटन असेल, टेबल टेनिस असेल, हॉकी असेल, खो-खो असेल, हँडबॉल असेल, हं. अशा स्पोर्ट्सला किंवा चेस असेल, अशा स्पोर्ट्सला अनेक आर्टिस्ट अनेक खेळाडू आहेत, ज्यांना ती प्लॅटफॉर्म भेटत नाही. नक्कीच. क्रिकेटमुळे ती ओव्हरशॅडो होतात. बरोबर. मग दरवर्षी आपणच प्रेक्षक म्हणून काय म्हणतो, लहान-लहान देश बघितले तर त्यांनी एवढे मेडल्स घेतले कॉमनवेल्थला किंवा ऑलिम्पिक्सला, हं. एशियन गेम्सला. आपल्याकडे का होत नाही? कारण तुम्ही लोकं या स्पोर्ट्सला सपोर्ट करत नाही ना. नक्कीच. सगळ्यांचाच फोकस क्रिकेटवर गेलाय. ओके. याच्यात पण एक वेगळे लेव्हलचे प्लेयर आहेत. त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, ते प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. म्हणून आपल्या ग्रुपकडनं जे नॉन क्रिकेटिंग आणि ऑलिम्पियन स्पोर्ट्स आहेत, असे ॲथलीट्सला पण आपण स्पॉन्सर करतो. त्याच्या व्यतिरिक्त अनेक फ्रँचाइज बेस्ड लीग जे आहेत हं. या गेम्सचे त्याच्यात आपले टीम्स आहेत आणि ह्या माध्यमातून आपण टीम्सला आपण सपोर्ट करतो. मी उदाहरण देईल की आपल्या पुण्याचीच मुलगी आहे.
आमच्याकडे ती साईंड आहे ऋतुजा भोसले म्हणून ओके. टेनिसमध्ये. हम्म. ती तिच्या करिअरमध्ये ती टेनिस सोडणार होती. तिचे वडील पोलीस दलात होते, आता रिटायर झाले. तर त्यांच्यावर, कारण टेनिस खूप महाग गेम आहे, हो. तर ती रिटायर होणार होती. रिटायर आता झाले, सॉरी. ती सोडणार होती. हे माझ्या मागे 6 महिने राहिले की फॉलोअप करून की हिला स्पॉन्सरशिप द्या. आम्ही तिला स्पॉन्सरशिप दिली. आणि 3-4 वर्ष अगोदर जेव्हा एशियन गेम्स झालं, हम्म. तर तिने मिक्स डबल्समध्ये रोहन बोपन्ना सोबत भारतासाठी ती रिप्रेझेंट केली आणि ती गोल्ड मेडल आणलं. ओके. ही अचीवमेंट आहे. नक्कीच. आज आमच्या स्पोर्ट्स डिव्हिजनची ही अचीवमेंट आहे की ज्या ऍथलीटकडे एक टॅलेंट होती, तिला फायनान्शियल बर्डन जेव्हा तिचं सॉल्व्ह झाला, तर तिचं माइंडसेट फ्री झाला गेम खेळायला, नक्कीच. आणि त्याच्यातून तिने तिचं परफॉर्मन्स दाखवला. म्हणून नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्सला आम्ही, क्रिकेटमध्ये पण आहे, आज महाराष्ट्र आहे. स्टेट क्रिकेटमध्ये येस. आमची टीम आहे कोल्हापूर येस. टस्करची, आणि माझी स्वतःची क्रिकेट अकॅडमी पण आहे. तर ओके. अनेक आम्ही तिकडून पण खेळाडू घडवतोय, पण नॉन क्रिकेटिंगला आम्ही जरा जास्ती जास्त सपोर्ट scope. करतो. सर, आता यासोबतच एक महत्वाचं विचारायचं आहे, ते म्हणजे की समाधान जी गोष्ट असते. इन्व्हेस्टमेंट केली आहे मी, ठीक आहे. बिझनेस रिटर्न आलेत मला. पण एखाद्या खेळाडूने जसं तुम्ही आत्ता नाव घेतलं आणि मेडल आल्यानंतरचं जे समाधान असतं, ते कसं तुम्ही रिप्रेझेंट करता? कारण प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट किंवा ॲज अ बिझनेस पर्सनला त्या एका कॅटेगरीतच बघितलं पाहिजे. अरे ठीक आहे, ह्यांनी काय स्पॉन्सरशिप केली आहे, यांना रिटर्न मिळालेत, खेळाडू जिंकलाय, झालंय. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून ते समाधान किती महत्वाचं असतं आणि समाधान म्हणजे आम्ही जेव्हा साईन करतो, हं, ठीक आहे, ते ऍथलीटचं आमची एक सिस्टम असते, त्या आमच्या स्कोरिंग पॉईंट सिस्टम मध्ये तो पास झाला तरच तो बरोबर. स्पॉन्सर होतो. नक्कीच. नाहीतर आज सगळे जणांना येतील. स्पॉन्सरशिप हो. देऊ नाही शकत. तर आम्ही त्याच्यातून काय बघतो की हेतू काय, की एकतर हं, त्या मुलगा किंवा मुलीला किंवा त्या प्लेयरला एक प्लॅटफॉर्म भेटतं. बरोबर. फायनान्शियली ती स्ट्रेस त्यांची लांब होती. त्याच्यानंतर ते वर्षभर खेळतात. त्यांची अॅन्युअल किंवा क्वार्टरली आम्ही रिव्ह्यू घेतो, की परफॉर्मन्स कसं जे आहे? आहे, कसं आहे, ते वाढतच जायला पाहिजे, खाली नाही यायला पाहिजे. नक्कीच. आणि आम्ही करताना नेहमी मी हेच म्हणतो, की आमचं ड्रीम एकच आहे, की हा प्लेयर उद्या भले आमच्याकडे आहे, साइन एक्सक्लुझिव्हली आमच्याकडे, इंडियाला रिप्रेझेंट करून इंडियासाठी मेडल आणेल. तीच सर्वात मोठी यश आमच्यासाठी. नक्कीच. तर तशा ऋतुजा आहे. आज पॅरा बॅडमिंटनमध्ये आमच्याकडे आरती पाटील म्हणून आहे. ती पॅरामध्ये अनेक आतापर्यंत मेडल्स इंटरनॅशनल लेव्हलला ती इंडियासाठी खेळून रिप्रेझेंट केली. हीच समाधान आहे, की त्यांनी मेडल जिंकावं. आज स्पॉन्सरशी एक्सक्लुझिव्हली माझ्याकडे असले, तर हं, आम्ही अजून स्पॉन्सर नाही आणत त्यांच्या नावाने. नक्कीच. आम्हीच फंडिंग करून त्यांना हे करतो. मला वाटतं तो पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच जणांचं असतं ना, की आमच्याकडे आहेत, मग आणा दुसरे स्पॉन्सर्स आणि मग हे सगळं करा. पण ते तुम्ही नाही करत आहात. त्यासोबतच तुम्ही एक इंडियन आर्मीसाठी पण किंवा काश्मीरसारख्या खोऱ्यांमध्ये स्कूल्स अडॉप्ट करून ते सगळं कार्य करताय. हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे, की हे पण बऱ्याच ठिकाणी आहे. तर ते एकंदरीत कार्य कसं सुरू झालं होतं? आणि ते करताना काय वेगळे अनुभव आलेत? 2019ला 370 हटल्यानंतर मला हं, वाटतं, की आम्ही तिकडे गेलो हं, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. आमचे तेव्हा जे कोर कमांडर होते, लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू. त्यांना आपली काम आपण काश्मीरमध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी एक एन-जी-ओशी करत होतो. तर त्यांना ते समजलं आणि त्यांनी आम्हाला कॉल केला आणि संपर्क साधला, की तुम्ही इकडे या. मग आर्मीचं प्राथमिक रोल ही संरक्षणाची आहे, प्रायमरी. स्कूल चालवणं हे त्यांचा प्राथमिक रोल नाहीये. पण मला वाटतं, की कुठेतरी त्यांना एक सपोर्ट पाहिजे होती. तर आम्ही तिकडे व्हिजिट केली, हे केली. पहिले 5 स्कूल आम्ही अडॉप्ट केले. हं. त्याच्यात एक स्पेशल चिल्ड्रनसाठी होती. मग ती 5 चे आज काश्मीरमध्येच आर्मीचे गुडविल स्कूल जे आहेत 24 आहेत. 24 मध्ये 15 शाळा आम्ही दत्तक घेतली आणि आम्ही जॉइंटली रन करतो, फंड पण करतो ओके. आर्मीसोबत. आणि मी सक्सेसफुली म्हणजे अभिनंदनाने सांगेल, की फर्स्ट नॉन जे-एन-के एंटरप्रेन्योर हं. टू एंटर जे-एन-के ही टॅगलाईन त्यांनी तेव्हा सांगितली. जेव्हा ती 2019ला जेव्हा आम्ही एम-ओ-यू साइन केली. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आज 15 स्कूल्स आहेत. आज 7,500 ते 7,000 मुलं-मुली तिकडे एज्युकेशन घेतात, जे सिव्हिलियन आहेत. हं. एकही आर्मी मुलगा नाहीये त्या स्कूलमध्ये. आणि 45% 55% हे मुली आहेत आणि 45% मुलं आहेत. आणि ह्याच्याने काय झालंय, की आज काश्मीरला तुम्ही काश्मीर टाकलं, तर पहिली गोष्ट येते, की टेररिझम येस. किंवा स्टोन पेल्टिंग किंवा आमचं टॅगलाईन त्या स्कूलचं एकच आहे, की पढेंगे तो बढेंगे.
आणि आम्ही एक चित्र त्या स्कूल्समध्ये तयार केले होते, की मी पण सोशल मीडियामध्ये टाकली होती ती पोस्ट, की हातात AK-47 नको, हातात पुस्तक पाहिजे. नक्कीच. आणि त्याच्यातूनच आज 6,500-7,000 मुलं तिकडे शिकतायत. ते अनेक मुलं जे पास आउट झाले, चांगल्या-चांगल्या आय-टी कंपनीज किंवा वेगवेगळ्या कंपनीजमध्ये ते जॉबला लागलेत. आणि त्यांचा जे नॅरो माइंड आहे, म्हणजे वाचण्यामुळे आणि असे एज्युकेशन भेटल्यामुळे ती ब्रॉड माइंड झाली. नक्कीच, नक्कीच. येस सर. मी असं पण बघितलं सर, की तुम्ही ज्यात इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा ज्यांना मदत केली आहे, त्यांची पब्लिसिटी करत नाहीत. कारण आजकाल असा एक जमाना निघालाय, सगळीकडे लोकांसोबत ना कॅमेरा असतो किंवा एक कॅमेरामॅन स्पेशली त्याच्यासाठी असतो, जो की फक्त व्यक्ती काय करतात दिवसभर ते दाखवत असतात. मग ती रस्त्यावरची मदत असू द्या, हं. ₹1 सुट्टं देणं असू द्यात किंवा मग कुठल्यातरी अनाथ आश्रमात जाऊन मदत करणं असू द्यात. पण आम्ही तुमच्या बाबतीत हे बघत नाही. मग ते तुम्हाला पर्सनली आवडत नाही किंवा तुमचा त्याच्याबाबतचा काय थॉट आहे? नाही कसं आहे, आजकालच्या डिजिटल युगमध्ये का आता सध्या सगळी सोशल मीडिया आणि सोशल गोष्टी म्हणजे जास्ती लोकं भेटत नाही आणि हां, असे सोशल. तर सोशल 2 प्रकारचे लोकं असतात. एक रील स्टार असतात. हो. जे रील्स बनवतात, जे तुम्ही म्हणताय आणि एक रिअल स्टार असतात. येस तर सर. आय वुल्ड प्रिफर टू बी अ रिअल रिअल स्टार स्टार. देन अ रील स्टार. रिअल स्टार याच्यासाठी की आम्ही मदत करतो, पण ती सांगायची गरज नाही. कारण एका हाताला दुसऱ्या हाताला माहिती नाही पाहिजे, की या हाताने काय मदत केली. नक्कीच. म्हणून आम्ही कोणालाही अनेक लोकांना आम्ही किती मदत करतो. म्हणजे मी अनेक वेळा सांगतो हे उदाहरण, की जेव्हा मी आउट ऑफ इंडिया गेलो होतो जातो, तर मी हं. एकदा पुण्यात मुंबईला आलो एअरपोर्टला. तर इमिग्रेशनला मी माझा पासपोर्ट दिला. ते व्यक्तीने माझा पासपोर्ट घेतला ऑफिसरनी मला पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, "सर तुम्ही पुनीत बाला म्हणजे पुण्याचे ना?" म्हणलं, "हो." म्हणले, "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी." म्हणलं, "हो." म्हणजे गणपतीचा पण त्यांनी उल्लेख हां. केला. मग म्हणले, इंद्राणी बालन फाउंडेशन." ते कोण? म्हणले, "माझ्या आईच्या नावाने हं. फाउंडेशन आहे." मग त्यांनी काय नाही ते सगळं शिक्का-बिक्का मारला, स्टॅम्प मारला, पासपोर्ट दिला. देताना म्हणाले, "सर तुमचं मी मनापासून आभार मानतो. थँक म्हणतो." म्हणलं, "काय?" म्हणाले, हं. "पासपोर्ट दिलं झालं इमिग्रेशन." बोललो म्हणून थँक तर म्हणलं मग त्यांनी एक वाक्य सांगितलं, की "माझी बहीण पुण्यात राहते. त्यांच्या सासऱ्याची डायलिसिसचे खर्चाचे पैसे तुमच्या फाउंडेशनने दिले." ओके. असे इन्स्टन्सेस अनेक ठिकाणी मी घडतात. असेल किंवा जान्हवी असेल आमच्यासोबत घडतं. आम्हाला माहिती पण नाही. कारण शेवटी एवढी ॲप्लिकेशन्स येतात. तर प्रत्येक ॲप्लिकेशनवर माझी सही नसते. नक्कीच, नक्कीच. आमची जी डिपार्टमेंट आहे, ट्रस्टची डिपार्टमेंट आहे किंवा आमचे सी-ई-ओ आहेत, त्यांना एक लिमिट दिली आहे. ते चेक्स इश्यू करतात ॲज पर जेन्युइनिटी आणि केस. तर अशा लोकांना जेव्हा आपण मदत करतो, त्याची आपल्याला काय म्हणतात बँड बाजा पण बारात करायची गरज नाही. नक्कीच सर. मदत पोहोचावी ही आमच्या फाउंडेशनचा मुख्य हेतू हीच आहे, की लोकांपर्यंत मदत पोहोचवावी. जसं माणसाकडे पैसा वाढतो ना, तसं तसं लाईफस्टाईल बदलतं, त्याच्या गरजा बदलतात हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्याच सोबत त्याच्या मागच्या जबाबदाऱ्या किती बदलतात हे जाणून घ्यायचं. कारण बऱ्याचदा त्याकडे कानाडोळा केला जातो किंवा त्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. अरे ठीक आहे ना, आता पैसे मिळतात तर हे केलंच पाहिजे. पण काही गोष्टी असतात ना, की त्या ॲक्चुअली मेन्शन केल्या पाहिजेत, की ह्या जबाबदाऱ्या आहेत किंवा ह्या जबाबदाऱ्या असतात ज्यावेळेस पैसे वाढतायत. म्हणजे कुठली जबाबदारी? म्हणजे इन ऑल जसं ते तुमचा बिझनेस ग्रो होतोय, मग लोकांना सांभाळायची जबाबदारी असेल किंवा इन ऑल आता जसं तुम्ही गणपती उत्सवात मोठं कार्य करताय, त्यावेळेस प्रत्येक मंडळाला पण न वाईट वाटू देता त्या गोष्टी पोहोचवणं, की आता काही मंडळांना तुम्ही तोंडावर नाही म्हणत असाल, पण हं. त्यांच्यासोबत तुमचे मित्र आहेत किंवा तुमचे आप्तेष्ट असतील त्या मंडळांमध्ये काम करताना, तिथे पण काही गोष्टी असतील किंवा जबाबदारी म्हणताना जसं-जसं तुम्ही म्हणताय, की जे फाउंडेशन थ्रू कामं केली जातात, त्याच्यामध्ये लाखो ॲप्लिकेशन येतात. जसं की सगळ्यांना नाही दिलं जातं. मग काही लोकांना असं वाटत असणार, की नाही काही ठीक नाहीये किंवा ही माणसं काही आमच्यासाठी नाही काम करत आहेत. असं सगळं आहे. नाही हे बघा, सगळ्यांची इच्छा आपण पूर्ण नाही करू शकत. नक्कीच. म्हणजे आज बिझनेस वाईज असेल, फाउंडेशन वाईज असेल, सोशल वर्क असेल, आज अनेक जणांची रिक्वायरमेंट खूप आहे हो. आता शेवटी सगळ्या गोष्टी करायला पण एक लिमिट आहे. आज सामाजिक जे फाउंडेशनच्या थ्रू आम्ही मदत करतो. अनेक लाखो ॲप्लिकेशन येतात. नक्कीच. पण आम्हाला पण जेन्युइनिटी केस बघायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे ज्यांची खरोखर परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणजे आज आपण उदाहरण घेऊ, की आमच्याकडे वॉक इन हॉस्पिटलचे खूप ॲप्लिकेशन्स येतात. हं. की अशी मदत करा. अमाउंट्स पण वेगवेगळे असतात. म्हणजे
मी सांगेल की मी मागच्या आठवड्यातच मी एक ऍप्लिकेशन पाहिलं की एक लहान मुलाचं काहीतरी ऍप्लिकेशन ते इंजेक्शननी आहे 16 कोटीची त्यांनी ऍप्लिकेशन केलंय. एस्टिमेट दिली. ओके. आता 16 कोटी तर नाही देऊ शकत. नक्कीच. बरोबर आहे. त्याच्यातून काहीतरी आम्ही मदत केली त्याच्यातून. तर सगळ्यांची मदत करताना जे जेन्युइन आहेत त्यांनाच आम्ही मदत करतो. आणि दुसरी गोष्ट याच्यात कसं आहे माहिती आहे का, की जे तुम्ही म्हणले, की लोकं कधी-कधी नाराज होतात. हं. पण लोकांना हे पण समजून घ्यायला पाहिजे. आज एक चांगल्या हेतूने आज आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सोशल वर्क करतो. बरोबर. हे करताना सगळ्यांना मदत पोहोचायला पाहिजे. आज एकाने सपोज 4,00,000ची किंवा 5,00,000ची एस्टिमेशन हॉस्पिटलची दिली किंवा एज्युकेशनची ही दिली. तर सगळी तर अमाउंट आपण करू नाही शकत. आपण एक ठराविक काहीतरी अमाउंट करतो. कारण मला आज एका पेशंटला मी सपोज 4,00,000 दिले आणि आमची एक्झाम्पल 40,000 आम्ही फिक्स ठेवली, की 40,000 ते 25,000 ते 50,000च्या मध्ये आम्ही मदत करतो. तर आज 4,00,000 मी एकाला दिले, तर किती पेशंटला मी नाही दिले? 9 जणांना नाही दिले. नक्कीच. 9 जणांपर्यंत मदत नाही पोहोचणार माझी. म्हणून आम्ही तशी रॅशनलाइज डिव्हाईड करतो, की सगळ्यांपर्यंत ती पोहोचावी आणि मदत व्हावी. मला वाटतं हे पण म्हणजे ज्याला मदत मिळत नाही त्यांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण फक्त एका व्यक्तीला ब्लेम करून तुमची मदत किंवा तुमच्या गोष्टी थांबणार नाहीयेत. नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे गणपती उत्सवाकडे यायचंय मला. कारण तिथे जसं मी मगाशी म्हणालो, आमच्या आजीनी ॲक्चुअली हा किस्सा घडला, की तुमचे होर्डिंग्ज बघितले आणि त्यांनी विचारलं, की हे व्यक्ती कोण आहेत म्हणून. आजी इकडचेच राहतात का? हां, मी पुण्यातलाच आहे सर. कुठला आहे पुण्यातला? मी चिंचवडमध्ये राहतो तसा. हां, म्हणून तुम्हाला पेठ एरियातले नाही ना तुम्ही? नाही, हां. तसा पुणेकर नाहीये. हां, तसे नाही. नक्कीच. पीसीएमसी वाले तुम्ही. हो. हां. पण मग अशा वेळेस आम्हाला ते जाणवतं, की ते करून काय होतं? एक बिझनेस अँगलनी मला जाणून घ्यायचंय. ही जी मार्केटिंग आपण करतो, ती करून काय फायदे होतात किंवा गोष्टी कशा घडतात एकतर गणपतीत आणि त्याच्यानंतर मग मे बी गणपतीचा डी मुक्त गणपती आणि त्या सगळ्याकडे आपण येणारच आहोत. पण आम्हाला पहिलं ते जाणून घ्यायचंय, एवढा लाऊड स्केलवरती मार्केटिंग करताना बिझनेसला त्याचा कसा अँगलनी प्रॉफिट होतो? कारण आजकाल असं पण होतं ना, सोशल मीडियावर मार्केटिंग करायचं तर बरेच लोक म्हणतात, "अरे नको आम्हाला ते माहीतच नाहीये किंवा आम्हाला ते परवडत नाहीये किंवा आम्हाला ते मीडियम कळणार नाहीये." आणि त्याचा लीड जनरेशन किंवा फुटफॉलला किती फायदा होतोय माहीत नाही. हे बघा, गणेश मंडळांना मदत करून, जाहिरातीच्या माध्यमातून मदत करून, बिझनेसला काय फायदा होतो, तुम्ही मला विचारलं, तर एवढाच फायदा होतो, की आपली बॅनर्स लागतात. ओके. आर्थिक काही फायदा जास्ती होत नाही. ही का करतो? प्रश्न ही आहे, की बघा 2000 अच्छा, आज सॉरी आज ब्रँडिंग गणेश उत्सवाला असं नाही, की नवीननी आम्हीच सुरू केली. बरोबर. 95-96 साली माझे सासरे जे होते, माणिकचंदच्या नावाने अनेक गणेश मंडळांना ब्रँडिंग व्हायचा. मग 2004-5 पर्यंत ते करायचे. त्याच्यानंतर त्यांनी केली नाही काही गोष्टींमुळे. हं. पण त्याच्यानंतर अनेक वेगळी कंपन्यांनी पण ब्रँडिंग केली ना. ओके. चायनीज मोबाईल कंपनीज असतील, त्या काय म्हणतात त्या Oppo, Vivo, Redmi आणि Redmi. हे सगळे येस. किंवा आपले बँक्स असतील, नॅशनलाइज बँक असतील किंवा मोटर कंपनी टाटा मोटर्स असेल, हिरो मोटोकॉर्प असे बिसलरी स्वतः सगळ्यांनी हं. फ्रुटीनी पण केली आहे. तेव्हा पण ब्रँडिंग किंवा मसाला जे म्हणतो आपण एमडीएच, एव्हरेस्ट हे सगळ्यांनी हां. ब्रँडिंग केली. 2018ला जेव्हा मी थोडा परत गणेश उत्सवात इन्व्हॉल्व झालो, स्पेशली पेठ एरियातले गणेश उत्सवात 19 पासून मला वाटलं की कुठेतरी सासऱ्यांची लेगेसी आपण चालवावी परत. ओके. आणि म्हणून आम्ही ब्रँडिंगची काम सुरू केली. 2 वर्ष कोविड झाले. कोविडमध्ये आपण ऐच्छिक वर्गणी मंडळांना दिली. 2022ला जेव्हा ह्या कोविडच्या काळानंतर ह्या देशाचीच आर्थिक परिस्थिती कोसळली होती. हं. तर उत्सव होणार का नाही? याच्यावर खूप मोठी प्रश्नचिन्ह होतं. आणि मला वाटतं की आपली उत्सव म्हणजे जे गणेश उत्सवाचा जो केंद्र पुणे शहर आहे. जिथून गणेश उत्सवाची सुरुवात झाली म्हणजे जिथे आपण बसलोय आज, ह्या पावित्र्य भवनात 1892ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी ह्या गणेश उत्सवाची मूर्तमट केली होती. नक्कीच. 1894ला अधिक प्रसारक म्हणून किंवा एक सेलिब्रिटी फेस म्हणून लोकमान्य टिळकांनी ही गणेश उत्सव
पुढे नेला. जगभर म्हणजे अखंड हिंदुस्थानात करेक्ट. घेतला ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी. आणि असे उत्सव बंद पडेल ही आपल्याला चालणार नाही आणि आपल्या संस्कृतीला आपण जपायला पाहिजे. म्हणून अनेक गणेश मंडळांना आपण जाहिरातीच्या माध्यमातून आपण मदत केली. नक्कीच. आता मंडळ आणि आमच्यातला विषय ते की जाहिरात घ्यायचं नाही घ्यायचं, करायचं नाही करायचं. ते माझ्या आणि मंडळातला मध्ये विषय. नक्कीच. कारण आज शेवटी मंडळ आणि आमच्यातलं एमओयू आमच्या दोघांतलं लग्न आहे. तिसरे काय बोलतात आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्यात. ते माझं आणि मंडळाचं एकदम वेगळी आहे आणि एक ठीक आहे, एक आर्थिक व्यवहार वेगळी आहे. पण एक नाता पण जुळलाय ना कार्यकर्ता बरोबर म्हणून. आहे. मी शेवटी मंडळाचा कार्यकर्ता आहे. त्या मंडळाचे कार्यकर्ते, मी कार्यकर्ता आहे. एक गणेश उत्सवाचा कार्यकर्ता एकमेकांशी बोलून तो जाणून घेऊ शकतो, की त्यांची भावना काय आहेत किंवा काय. असे करून आपण अनेक मंडळांना जाहिरात दिली. नक्कीच सर. आम्ही नक्कीच जाहिरात आणि एमएमवर म्हणून नाही येणार. मॅक्सिमम तुम्हाला आमची जाहिरात दिसती. ते पण आकड्यामध्ये मी सांगू शकतो. मागच्या वर्षी आम्ही साधारण 7.5 ते 8 लाख 7.5 ते 7 लाख स्क्वेअर फीट ओके. ही जाहिरात पुणे शहरात होती. आता ह्या जाहिरातीमुळेच मला असं विचारायचं की बरेच लोक पुण्यासारखं आता त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या शहरांमध्ये करायचा प्रयत्न करतात. म्हणजे डीजे नसताना गणेश उत्सव किंवा डीजे मुक्त गणेश उत्सव असेल आपण म्हणतोय तसं, किंवा ढोल ताशा पथकांचा गणेश उत्सव. तर मग आपल्याला असं वाटत नाही की आपण तिकडे पण थोडंसं केलं पाहिजे किंवा तिकडे पण थोडंसं आपण मदत केली गेली पाहिजे आपल्या माध्यमातून किंवा आपल्या मार्फत. कारण त्या लोकांचा पण आता मोठो चांगला होतोय. त्या लोकांना पण असं जर सपोर्ट मिळाला तर अजून चांगल्या प्रकारे करू शकतील. बघा करायला ना अख्ख्या महाराष्ट्रात करू शकतो. ब्रँडिंग नक्कीच. करायचं असेल तर. पण कुठेतरी एक लिमिट असते. म्हणजे आज सगळ्यांचीच अपेक्षा असते. आज मी म्हणेल की अनेक मंडळ सोलापूरचे असतील किंवा मुंबईचे असतील, इतर संभाजीनगर असतील, ते अप्रोच करतात. पण शेवटी आमचं हेडक्वार्टर पुणे हा. आणि गणेश उत्सव सगळीकडे साजरा होती. 100%. पुण्यात होती, मुंबईत होती, अनेक शहरांमध्ये गणेश उत्सव साजरा होती. पण आम्ही इथे आहे आणि गणेश उत्सवाचं केंद्रबिंदू पण पुणे आहे आणि मीच पुणेकर आहे. तर म्हणून आम्ही पुण्यात करतो. पण नक्कीच पुढच्या भविष्यात अनेक सिटींमध्ये जे असे चांगले मंडळ असतील, जे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करतील, आम्ही त्यांचा विचार करू. ओके. आता बऱ्याच जण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर लोकांकडं एक दृष्टिकोन होतो की या व्यक्तीला राजकारणात उतरायचं असेल किंवा या व्यक्तीचा काहीतरी मनसुबा असेल सोसायटीतून आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि बऱ्याच असं म्हटलं जातं की सामान्य माणसाकडे जी दृष्टी नसते, दूरदृष्टी, ती व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे असते. मग तसं काही आहे का सर तुमचं? नाही 100% ना. कसं आहे, मी या प्रश्नावर नो कमेंट्सच सांगेल. ओके. कारण नाही आपण तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. अशा गोष्टी करून अनेक सामाजिक कार्य करून अनेक म्हणजे गणेश मंडळाचंच कार्यकर्त्याचं उदाहरण घेतला. कार्यकर्ता मंडळाचा आहे, पण तो आज आमदार झालाय, खासदार झालाय, मंत्री झालाय. अशा गोष्टी घडतात. पण ते घडतात. गणपतीची इच्छा असायला पाहिजे. तर माझ्या बाबतीत मी तेच सांगेल, देवाची इच्छा असेल तर काय पण होऊ शकतो. म्हणजे सगळी श्रींची इच्छा हेच शेवटी. हां, देवांची इच्छा असेल तर काय पण होऊ शकतो. माझी इच्छेवर नसते, त्यांच्या इच्छेवर आहे. नक्कीच. पण मग पॉवर, पैसा आणि इन्फ्लुअन्स या सगळ्यामध्ये तुम्ही कशाला सगळ्यात जास्त प्राधान्य देता? मी म्हणजे मी तिघांना देत. आय एम अ कॉमन मॅन वर्किंग फॉर कॉमन पीपल. अँड कॉमन मॅनची ताकद खूप मोठी असते. नाही, ते तर नक्कीच सर आहे की कॉमन मॅनची ताकद खूप मोठी असते. फक्त त्यांनी तो निश्चय केला पाहिजे आणि त्याला त्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. शेवटी जाता जाता सर अशी कुठली आहे का गोष्ट की मी हे नसतं केलं किंवा मी हा निर्णय नसता घेतला तर मी आज वेगळं काहीतरी करत असतो किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टी केल्या असत्या? कारण मला वाटतं प्रत्येक व्यवसायात थोड्याशा चुका होतात, थोड्याशा गोष्टी चुकतात. नाही, ही न करता नाही. माझे आईचे वडील आजोबा म्हणजे ते आर्मीमध्ये होते. ओके. माझी इच्छा खूप होती की आर्मी जॉइन करायची. पण ओके. माझ्या वडिलांनी एवढी मोठी व्यवसाय सगळं उभं केला. म्हणून मी वडिलांसोबत जुडलो. पण बघा मी म्हणलं ना, शेवटी देवाची इच्छा असते आणि डेस्टिनी असते. आणि डेस्टिनी अशी झाली की 2019 पासून शाळा आणि हे तर वेगळी गोष्ट आहे. पण मी आज मिलिटरी इंटेलिजन्स किंवा नॅशनल सिक्युरिटीच्या प्रती आर्मी सोबत खूप क्लोजली काम करतो आणि आर्मीचं पार्ट पण झालो. तर नक्कीच. ती बरोबर फिरून येते तुम्हाला जे पाहिजे आणि
मला देवाची इच्छा असेल सगळ्या गोष्टी होतात. नक्कीच सर. पुनीत सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि बऱ्याचशा वेगळ्या आस्पेक्ट्सवर तुम्ही आम्हाला गोष्टी समजून सांगितल्या. त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला अजूनही काही वेगळ्या गोष्टी किंवा वेगळ्या कन्सेप्ट विचारायचा असेल तर त्याही कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.